हालेलुया हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो। महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनाचा त्यांना सांगितलं ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो, आमेन। हालेलुया हालेलुया। पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 7। विश्वास ठेवणाऱ्यांना तो मौल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवत नाही त्यांना मानणाऱ्याने नापसंत दोंडा। कधी कधी आपण आपले विचार जास्त ठेवतो, पण जे देव आपल्या सगळ्यामध्ये कुठेतरी चांगले गुण ठेवत असते, पण आपण जो आहे तो कधी कधी तो माणूस बरोबर नाही, ही व्यक्ती बरोबर नाही, ती व्यक्ती बरोबर नाही, नकारात्मक आपल्यामध्ये जास्त आहे, होकारात्मक कमी। परंतु प्रभू आपल्याला सांगतो पेत्राच्या गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यात तो आपल्याला एक सुंदर एक चांगला अनुभव म्हणून आपल्या प्रत्येकाला तो देत आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहे। हालेलुया। तर प्रेषितांचे कृत्य 4 वचन 11। तुम्ही बांधकाम करणाऱ्याने जो तुच्छ मानलेला जो दगड तो कोळशीला झाला तो हाच आहे। कधी कधी आपण काय सांगतो, आपली मर्जी तयार करतो, पण तसं नाही। हालेलुया। एखादा मनुष्य दुसऱ्यांना तुच्छ लेखतो, कोण कोणाला तुच्छ लेखायचं, त्याने कोणाला तुच्छ लेखलं नाही। कधी कधी आपल्यामध्ये जे शैतानी आत्मा कार्य करतो ना, तेव्हा तो दुसऱ्याविषयी नफरतीचं चिन्ह तयार आणि तो दुसऱ्याचं वाईट योजायचा प्रयत्न, कधी चांगलं योजत, पण जो मनुष्य जेवढं दुसऱ्याचं चांगलं योजतो तेवढा तो समाधानी आहे, तो आशीर्वादित आहे, तो अभिषिक्तात आहे, तो वरदानात आहे, तो ज्ञानात आहे, तो दानामध्ये पण आहे। हालेलुया। जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं भलं बघणार तेव्हा तुमचं भलं बघण्यासाठी पाठीमागे कोणतरी व्यक्ती बसलेला आहे। हालेलुया। हे जे शिक्षण आहे आपल्या सगळ्यांना महत्व म्हणून परमेश्वराने दिलेलं, त्याचा एक अनुभव आहे। पण मत्ते 21:42 येशू त्यांना म्हणाला, जो दगड बांधणाऱ्याने तो नापसंत केला तोच कामाला आला। हालेलुया। आता कोणी माणसं आम्हाला पसंत नाही, पण परमेश्वरासाठी आम्हाला काम करण्याची परमेश्वराची संधी दिली, ही सगळी महत्वाची। हालेलुया। आणि हे महत्व काय आहे हे आपण पहिले ऍडजस्टमेंट करायचं। दुसऱ्याच्या कामाला जर मनुष्य मदतीला धावतो तोच पसंत। आम्ही दुसऱ्यांचं भलं बघतच नाही तर नापसंत केलेली व्यक्ती। तुम्ही जर देवाने पसंत केलेला आहे तर तुम्ही दुसऱ्याच्या मदतीसाठी धावणारी व्यक्ती। हालेलुया। नंतर आम्ही नापसंत झालेला व्यक्ती जर असेल आणि देवासाठी जर आमचं जीवन जर मजबूत नसेल तर आमचं जीवन कामाला येणार। हालेलुया। ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत त्याच गोष्टीकडे परमेश्वराचं राज्य प्रसिद्ध करणं आपल्या प्रत्येकाला गरजेचं, म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मार्क 12:10-11। तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही का, जो दगड तो बांधकाम करणाऱ्याने नापसंत केला, मग ते
यामध्ये सगळ्यामध्ये बरेचसे उदाहरणे येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे लोक आहेत. लोकांनी येशूला मानत नव्हते, किंमत देत नव्हते, शेवटपर्यंत कोणी किंमत दिलीच नाही, त्यांना क्रूसावर ठेवलं. एवढे लोक खतरनाक होते. हालेलुया. म्हणजे इसलिए नापसंत गोष्टीला करला येशू शेवटी लोकांसाठी उपयोगी आहे. कोणी उपयोगी नाही, कोण कोणाला उपयोगी आलेली व्यक्ती नाही. आज समाजामध्ये हेच आहे. उपयोगी ज्याला येतात ना त्याला समजते की आम्ही काहीतरी उपयोगीच जीवन, चांगल्या विषय चांगल्या गोष्टी मिळवणं फार गरजेचं असते. पण ते मिळत नाही, ते कठीण आहे. इथून निघाले सगळ्या बाजूने जर निघाले ना तर शिव्याने भांडणं करणारे लोक भेटतील तुम्हाला रोज, बरोबर. पण कोणताही मनुष्य एक धार्मिक मार्गदर्शक शिकवण देणारे एक पण नाही. कारण माणूस लोकांसाठीच माणसासाठीच बनवणार, पण माणूस माणसासाठी एवढा खतरनाक निघालाय, नफरती आणि द्वेषाने, त्याला माणूसच नको असं झालं. मनुष्य मनुष्यासाठी निर्माण झाला, पण मनुष्य माणसाचा घात करायला. हालेलुया. आपलं शिक्षण आध्यात्मिक पाहिजे. 11 पर्यंत झालं. हे परमेश्वराकडून झाले हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकार्य चांगल्या कामासाठीच आहे. मग ते 21:9. आता चांगल्यासाठी आहे तर चांगलं बनवणं आम्हाला गरजेचं आहे. प्रत्येक मध्ये वचन एक एक दिलेलं आहे आणि ते वचन आपल्या सगळ्यासाठी महत्वाचं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती गौरव ना, तो आपल्या सगळ्यासाठी एक उत्साहित होता म्हणून त्याची स्तुती होत होती. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, त्याने चांगलं केलं म्हणून त्याला काय सांगतात, येणारा राजा आणि हालेलुया. आता हालेलुयाची स्तुती बोलतात, बरोबर. म्हणजे परमेश्वराचे गौरव. जो परमेश्वराच्या गौरवामध्ये हमेशा मनुष्य राहत असतो ना, तेवढं त्याचं जीवन जे आहे एक उत्साहित असतं. आमच्यामध्ये गौरव दिसत, कोणा माणसाची पण स्तुती दिसत. सकाळी उठले ते संध्याकाळपर्यंत कोण भेटेल त्याची पाठीमागे निघणार, बरोबर. कधी चांगले विषय मांडा, कधीतरी चांगलं बोला, त्यांना पण बरं. कोणाचं मन दुखेल असं काही करू नये. कारण जर आम्ही देवाची मनं तोडतो तर आपल्याला फार कठीण परिस्थिती येत असते. चांगल्या गोष्टी नेहमी शोधायचं आहे आणि पकडायचं. 23:39. ते 23:39. मी तुम्हाला सांगतो आतापासून परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुमच्या दृष्टीस. हालेलुया. आपण सगळे लोक धन्यवादित आहे. प्रभूच्या नावाने येणारा प्रत्येक मनुष्य म्हणून काय सांगतो की मी तुमच्या पुढे दृष्टीस पडणार. आता प्रभू आपल्या दृष्टीस का पडत नाही? कारण आपण प्रभूच्या मार्गावर लक्ष देतो. काही मुद्दे असे शिक्षक दिलेले आहे. मार्क म्हणजे 11:9. पुढे चालणारे हे मागून येणारे लोक ते असा जयघोष करू लागले की हौसाना जो प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद. प्रभूच्या नावाने. आता तुम्ही प्रभूच्या नावाने आला तर सर्व धन्यवादित आहे. हालेलुया. 13-35 वचन. आपल्या प्रत्येकाला देवाच्या नावामध्ये धन्यवादाचा अनुभव स्वीकार करायचा. काय
सांगितले, तुमचे घर तुमच्यासाठी वसाड सोडलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवाद देईल असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत तो तुमच्या दृष्टीस आपल्या मुखामध्ये देवाची स्तुती. म्हणून मध्ये 5:8 मध्ये काय सांगितले, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य देवाला पाहते. ज्याच्या मनात देवाविषयी जागा आहे, लोकांविषयी जागा आहे, तेव्हा ते स्वच्छ आहे, ते धान्य आहे. हालेलुया. आमच्यामध्ये हा प्रश्न येत नाही ना, आम्ही कधी धन्यवाद दिसत नाही. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने बनवले, घडवले, निवडले, ती पाळलं पाहिजे. आज लोक तुम्हाला माहितीये की प्रार्थनेत या प्रार्थनेचं, त्या प्रार्थनेचं, ह्याच्या ह्याला भडकाव, त्याला भडकाव, ही आत्मा जो एक सुटलेला आहे ना, दुष्ट आत्मा, तुम्ही कुठल्याही दुनियात जा, शेवटी बायबलचं वचनच ऐका, ते पवित्र शास्त्रच तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि कोण बरा शिकवणारा तर बरं तुम्हाला जाणीव करून देईल, नसेल तर तुम्हाला गोलमाल करून सोडून देईल. शेवटी देव तुमच्या जोडीला आहे, तो कधी तुम्हाला वाईट गोष्टीत किंवा नाशात टाकणार. हालेलुया. मी एक अनुभव घेतलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा, तो असा आहे, ज्या वेळेला मार्क 5:12 मध्ये एक दुष्ट आत्मा कबरेमध्ये देऊन ठेवलेला, सोडलेला त्यांना, जिवंत असताना कबरेत टाकला. गेला तरी कोणाला काढायची गरज नाही, तिकडेच कुठून बोलू. पण देवाने जर त्या माणसाच्या जीवनामध्ये एक आत्मा असते, तत्पर्यंत देव कोणाला टाकून देत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर योहान 5:3 एका तळ्याच्या काठावर एक कोण ठेवलेला होता, एक पांगळा माणूस. हालेलुया. 38 वर्षापासून तो पडलेला होता आणि त्या तळ्याच्या किनाऱ्यावर आहे. आणि कोणतरी त्या तळ्यामध्ये पाणी हलवेल, तो पहिला उतरेल तो बरा. त्याचं मन असं तरसलेलं होतं की मी कधी जाईल त्या तळ्यामध्ये आणि मी कधी बरं. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये स्वतःला जाणीव झाली की माझ्यात पाप आहेत म्हणून मला कोण बघायला तयार नाही. आपल्या जीवनात पाप असलं तर आपल्याला कोण विचारत नाही, लक्षात. आपल्या जीवनात पवित्र जर असले तरी 100% लोक पण विचारत नाही. ज्यांना गरज असते ना की त्याला धार्मिकता काहीतरी मिळाली पाहिजे, तोच माणूस फक्त त्याच्या जोडीला येईल. नसेल माझ्यासाठी प्रार्थना, एवढाच विषय असतो, पलीकडचे विषय शोधले असतात. हालेलुया. तर जी काही मुद्दे असतात, काही शिक्षण असतात, काही नियम असतात, ते पहिले पाळणं जरुरी असतं. आणि जशी तुम्ही पाळणार तसं तुम्हाला फळ मिळेल. त्यावेळेला येशू ख्रिस्त शेवटी गेला, त्या कबरेमध्ये गेला. तेव्हा तो आत्मा त्याला सांगतो, तू अद्याप आमच्यामध्ये का पडतो. तुम्हाला जर अर्थ समजला असेल तर तुम्ही समजून घेतील, पण जर समजला नसेल तर ते वचन असं सोडून दे. म्हणजे तुमच्यामध्ये दुष्ट आत्मा कार्य करला का, तर तुम्हाला एवढं सतावेल, एवढं सतावेल, एवढं सतावेल, एवढं टेन्शन देईल, एवढा राग आणेल, एवढं नफरत करेल, एवढं द्वेष करेल, एवढं हेवा करेल की तो आत्मा तुमचं शरीर खाईल. आता तुम्ही विचार करा, जुदास मध्ये पण एक आत्मा घुसला, घास घेतला तिकडे, बरोबर. येशूचा घात करायला त्यांनी किती प्रयत्न केला आणि पकडत. सैतान जिथे घास गेला तिथे सैतानाने एंट्री घेतली. कुठेतरी मोह येतो आपल्याला, त्याच्यात एंट्री करतो आणि त्यांनी येशूला पकडत. बरोबर. फायदे किती झाले त्याचे, नुकसान झालं की नाही, नुकसान झालं का फायदे झाले, नुकसान झालं. प्रभू येशू अगोदर पण सांगतो, तुमच्या डोक्याच्या केसाला धक्का देणार, तुमच्या डोक्याचे केस पण मोजले, तुमच्या पायाला दोघ्याची ठेच लागू नये म्हणून देवदूताला तो सांगतो. जर अशी काही उदाहरणं आम्ही आहेत तर हे पवित्र शास्त्र आत्मपरीक्षण करणार आहे. तसं बोलला तसं त्यांनी करून दाखवलं, बरोबर. त्यांनी अगोदर पण सांगितलं की हालेलुया, हे मंदिर मी 3 दिवसात उभारे. तू सांगते 46 वर्ष लागलं मंदिर बांधायला, व 3 दिवसात उभारे. हालेलुया. माणूस मानवाचा विचार करतो आणि देव देवाचा विचार करतो. त्याचं हे करत पहिल्या पत्रात 3:16-17 वचन पौलाने सांगितलं या मंदिराविषयी.
पौलाला भरपूर समज झाली प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाची. इतर लोकांना शिक्षणाचा अद्यापर्यंत अनुभव आला नाही, कारण आपले कान खूप जड आहे. 328 पासून आपल्या लोकांना इतकं शिक्षण आवडत नाही. तर त्यांनी ते घेतलं, पौलाने घेतलं. शेवटी त्यांनी गॅरेंटीकलाच लोकांना लिहिलं की तुम्ही देवाचे मंदिर. कारण त्यांनी मंदिर 3 दिवसामध्ये स्वतः पुनरुत्थित झाला, 3ऱ्या दिवशी. बरोबर, त्यांनी जाहीर करून दाखवलं की नाही दाखवलं, सिद्ध केलं का नाही, सिद्ध केलं का नाही केलं, हे शिकायचं. जो परमेश्वर बोलतो ते खरं आहे, मनुष्य बोलतो ते सगळं. म्हणून शिकताना जे आम्हाला घ्यायचं आहे ते पहिलं प्रभूपासून जे काय मिळते ते घ्यायचं, दुसरं नाही घ्यायचं. आणि शेवटी फायदे कोणाचे झाले, जी विश्वासी लोक होते त्याचे फायदे. म्हणून प्रत्येकाला त्यांनी लक्ष दिलेलं होतं. 139 अध्यायामध्ये स्पष्ट आहे, प्रत्येक माणसाचं बसणं उठणं निजणं तो बारकाईने पाहतो. तुझं नुकसान न व्हावं, तुझे फायदे कसे व्हावं, तुला आनंद कसा हवं, तुला शांती कसं हवं, हे शास्त्र एवढं अनुभवी म्हणून दिलेलं आहे. पण ह्याच्याकडे तुम्हाला बघा, तुमच्या शरीरात जर एखादा दुष्ट आत्मा कार्य करायला लागला ना, तर तुम्ही फक्त शरीराचे विचार करा, तुमच्या आत्म्याचे विचार तुम्ही सोडून घ्या. मग तिकडेच समजायचं की आता हो मला खायला सुरुवात करते. म्हणून मी बोला ना की जेव्हा मार्क 5 अध्यायामध्ये त्यांनी तेच सांगितलं, हो दाविदाच्या पुत्रा तू आम्हामध्ये का बोले, तू आमचा नाश करावाच बघ, अद्याप तुझा वेळ पुरुषावर तुला चढवणार. म्हणजे त्या अशुद्ध आत्म्याला पण माहिती होतं की येशूला पुरुषावर खेळवायचं आहे आणि येशूच्या जोडीला जो आहे तोच घात करणार नाही. तो अशुद्ध आत्मा टपलेला होता आणि आता त्या अशुद्ध आत्म्याची ताकद येशू समोर चालत नव्हती ना, म्हणून त्या घासामध्ये सैतानच शिरला. कारण सैतानालाच फक्त येशू ख्रिस्ताचा काटा काढायचा होता, म्हणजे मारायचं होतं. अरे पहिल्या आदामाला सापाचं रूप घेतलं, दुसरा आदामाला देवाचं रूप आला येशू ख्रिस्त, म्हणून त्यांनी माणसाचंच रूप घेतलं सैतानाने, आणि त्या रूपामध्ये तो आला. आता तुम्हाला फसवायचं असेल ना तर पहिला माणूसच येईल, साप नाही येणार आता फसवायला. कारण सापाने येशूने तोडवली, जो काय तुम्हाला पण तोडवण्याचा हक्क अधिकार नाही. आता हे जे शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही कशा पद्धतीने घेणार मला सांगा. एका बाजूला देव ते एका बाजूला माणसामध्ये शैतान. हे 2 प्रश्न आहेत. देवाचं रूप आहे आध्यात्मिक शिक्षण, देवाचं रूप ज्याला आध्यात्मिक शिक्षण आहे ते देवाचं रूप आहे शैतानाचं रूप. म्हणून चांगल्याला मनुष्य बिघडवायचा प्रयत्न आणि देवाचा आत्मा ज्यामध्ये आहे तो वाईटाला देवाच्या आत्म्याने मनुष्य त्याला चांगलं बनवण्याचं काम करतो, ते शिक्षण. म्हणून सगळ्यांना सगळं शिक्षण मान्य नाही. आणि मी जे काही तुम्हाला या पवित्र शास्त्राचं अनुभवी शिक्षण दिलं ते तुम्ही हैराण होतील. पहिले माझ्यावर मोठे डोळे काढतील, कशाला माहिती, कारण ते पटणार नाही. तुम्ही स्वतःचा आपल्या जिंदगीचा एक सर्वे करा. तुमच्यात पाप किती आहे ना, तुमच्यात पुण्य किती, तुमच्यात परमेश्वराचं राज्य किती आहे, सैतानाचं राज्य किती, ते मला सांगा. मग मी तुम्हाला या विषयीची फोड देईन ना. मग मला भेटा की माझ्या जीवनामध्ये हा प्रश्न आहे, तर मी तुम्हाला उत्तर देतो आणि वचन पण देतो. कधी कधी आपल्याला ह्या गोष्टीची जाणकारी नाही, परंतु सगळ्या बाबतीत जाणकारी येशूला माहिती. हे दोन्ही गोष्टी बघितल्या तर योहान 5 अध्यायामध्ये मार्क 5 अध्याय फरक एवढंच होतो. प्रभू येशू ख्रिस्त गरजवंताच्या सहाय्यासाठी पोचला गेला आणि पोचल्यानंतर त्याला त्याच्यातून मुक्त केलं, कारण त्यांना सत्य माहिती तेव्हा जाणीव झाली. जेव्हा तुमच्या मनात जराही विचार आला देवाविषयी तर देव तुमच्या बाजूला येईल. त्यांनी काय सांगितलं इर्मिया 33:3, मला हाक मार मी तुला उत्तर देईन. जर हाक नाही मारलं तर उत्तर देणार नाही. जेव्हा तुम्ही देवाच्या बाबतीत राहता आणि जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही फक्त मनात हाक मारा देवा, बघा तुमच्याकडे देवाचे लोक तेव्हा देवाचा येईल.
हालेलुया. कारण देव अशा पद्धतीने माणसात प्रवास करतो की जो त्याला हात देतो तो उत्तर प्रेमाने देतो. एक वचन जे आहे ना ते फक्त मनापासून वाचायला सुरुवात की ते वचन वाचताना ना अंगाला शार आले पाहिजे किंवा तुमचं भविष्य वाढलं. ते वचन वाचलं योग्य. जर तुमच्यामध्ये दुष्ट आत्मा कार्य करत असेल तुम्ही बायबल वाचता वाचता झोपतील. काय तुम्ही बायबल वाचायला लागले ना झोप काय तुम्हाला माहिती म्हणजे 13 झोपेत निंदण पेट म्हणजे नफरत द्वेष ठेवा. आता तुम्ही एखादं झाड लावा, झाडाला खत देतात ना, बरोबर, खत पाणी देतात ते झाडाला देतात, पण ते खत खाण्यासाठी निंदण तयार होतं म्हणजे त्या झाडाला वाढून देत नाही. अगदी आणि मग आपल्या मनात प्रेरणा येते हे निंदण झालेले काढून. कारण ते झाड पहिलं काय करते आपल्याला शिकवते की हे बघा माझं खाणं हे खाते तर तुम्ही त्याला सांगा हे माझं खायला आलेले काढून टाक. मग ते बाहेर काढून टाकलं का मग ते झालं. मग झाड एकदा मजबूत झालं का त्याच्या झाडाच्या खाली एक पण निंदण होणार नाही. बघा पाहिजे. कारण जेव्हा झाडाची ताकद होते त्याला बघायला कोण नसते ना, आणि मग त्याला माहिती आता माझं शेत आहे मालक आहे असं आहे. मग तो येणार एक झाडाखाली मला एवढंसं रोग दिसणार नाही. आणि जर म्हणजे झालं असे निंदण तर तो वरून काय करते आपली हिस्स खाली टाकते म्हणजे पानं खाली टाकते. म्हणजे टाकलं का त्या गवतावर पडते. ते सावली त्याला ऊन पण नाही देत ना त्याला काही खाऊन पण नाही देत. मग त्याला काय केलं झाकून ठेवते. झाकल्यामुळे ते वाढून देते. समजलं. पण जसं असं खुलं राहिलं ना तर पहिलं ते वाढतं. तसं आहे. तुम्ही देवाचा सन्मान किंमत केली नाही ना तर ते निंदण येईल. वचनाकडे लक्ष नाही दिलं, शिक्षणाकडे लक्ष नाही दिलं, नियमाकडे चाललं नाही तर ते निंदण येईल आणि तुमच्या जीवनामध्ये हळूहळू तुमचा नाश करायला सुरू. हा प्रश्न आहे. ते उदाहरण आपल्याला प्रत्येकी शिक्षण आहे एक शिकाव आहे. म्हणून काही गोष्टी अशा असतात प्रभूने शेवटच्या काळात सांगितले ना निंदण आणि गहू सारखं वाढवतं. आजच्या काळामध्ये पाप पण सारखं आहे का ना पुण्य पण सारखं आहे. आता जो अंत येणार आहे शेवटला तर त्याच्या बुद्धीप्रमाणे देव देणार. म्हणून सगळे विषय सगळ्या गोष्टी वचनाद्वारे शिक्षणाद्वारे. येशूला कोणी किंमत नाही दिली, डिमांड नाही दिला, सन्मान नाही दिला, पण शेवटला जगामध्ये एवढा सन्मान आला की त्याच्या विना काही नाही ना. आज येशूच्या नावावर किती लोक विरोध आलेले आहेत आणि तिथेच मानवामध्ये. आता 2 प्रकारची पृथ्वीत माणसं आहेत. एक प्रकार देवाचे आणि एक प्रकार सैतानाचे. आता चॉईस तुम्हाला करायचं. म्हणून निंदण आणि गहू सारखा आहे. आता त्यामुळे ना पृथ्वीचा अंत हळूहळू हळूहळू खाली येत जाणार. जे देवाचे आहे ते सुरक्षित, जे देवाचे नाही तर असुरक्षित. किती देवाच्या लोकांवर अत्याचार अन्याय जरी झाला तरी त्याची नजर जी त्याच्याकडे आहे तो प्रेषित 24 सर्वांचा हृदय जाणार. त्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी तो आहे. म्हणून आपल्या हर एक व्यक्तीसाठी चांगलं कृत्य, चांगलं शिक्षण, चांगले नियम हे जोडता आले. आणि जर जोडायला सुरुवात केलं तर तुमचे फायदे. आज आम्ही काय शिकतो माहितीये का? ज्या चुका आहेत ते शिकतो, जे चांगले गुण आहेत ते शिकत नाही. म्हणून मनुष्य समाधानासाठी ते पवित्र शास्त्र आहे. आणि हे शास्त्र जर तुम्हाला मिळालं तर तुमचं भविष्य आनंदी व शांतीत असलं. कारण आम्ही त्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं नाही. पवित्र जीवन कसं बनावं, पवित्र व्यक्ती कसं बनावं, पवित्र राज्य कसं बनावं,
पवित्र जीवन कसं तयार करावं हे आमच्याकडे शिक्षक नाही, म्हणून आम्ही कुठेतरी कंस. अरे मी एक एक पॉइंट जर तुम्हाला सांगितले ना तर तुम्ही हैराण होईल, कारण ती तुमच्या डोक्या पलीकडे जाते. ही एवढे दोन गोष्टी या शास्त्रात आहेत. दारण्यामध्ये दोन गोष्टी सर्वात श्रेष्ठ आहेत, एक अंधकार आणि एक प्रकाश. म्हणून योहान 1:5 मध्ये दिले येशू ख्रिस्त आणि अंधकार नाही, म्हणून तुम्हाला येशू जवळ राहायला लागेल आणि तोच तुमचा सहाय्य आणि तुम्हाला मदतगार. आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वर दयाळू बाप्पा सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो. सर्व कामगार आशीर्वाद ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.